आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो. बोध आणि अनुभव यात फरक काय? अनुभव म्हणजे काय? जे काही दिसतं, जाणवतं किंवा घडतं ते अनुभव. उदाहरणार्थ, आवाज ऐकू येणं, विचार येणं, भावना उठणं, शरीरात वेदना जाणवणं, एखादी गोष्ट दिसणं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुभव सतत बदलतात. विचार बदलतात, भावना बदलतात, दृश्य बदलतात. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे जे हे सगळे अनुभव जाणतं. तुला विचार दिसतात, तुला आवाज ऐकू येतो, तुला शरीराची जाणीव होते. म्हणजे एक जाणण्याची उपस्थिती आहे जी हे सगळं ओळखते. हाच बोध. मुख्य फरक: अनुभव म्हणजे जे जाणलं जातं, बोध म्हणजे जे जाणतं. अनुभव बदलतो, पण बोध बदलत नाही. एक उदाहरण. समजा तू चित्रपट पाहतो आहेस. चित्रपटात सीन बदलतात, पात्र बदलतात, कथा बदलते. हे अनुभव. पण पडदा बदलत नाही. पडद्यावरच सगळं घडतं. म्हणून अनुभव म्हणजे चित्रपट, बोध म्हणजे पडदा. एक छोटा प्रयोग. आत्ता स्वतःकडे पहा. तुला दिसतात विचार, भावना, शरीराची जाणीव. हे सगळं अनुभव आहेत. पण एक गोष्ट कायम आहे: जाणणं. अनुभव बदलतो, पण जाणणं कायम असतं. एका वाक्यात: अनुभव म्हणजे जे दिसतं, बोध म्हणजे जे ते सगळं जाणतं. आता एक सूक्ष्म प्रश्न येतो. तुर्य आणि बोध एकच आहेत का, की वेगळे आहेत? हा प्रश्न समजण्यासाठी आधी दोन्ही शब्दांचा अर्थ पाहू. तुर्य म्हणजे काय? उपनिषदांमध्ये 3 अवस्था सांगितल्या आहेत. जाग्रत म्हणजे जागेपणीचा अनुभव. स्वप्न म्हणजे स्वप्नातील अनुभव. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. या तिन्ही अवस्था बदलतात, पण त्यांच्या पलीकडे जे कायम असतं त्याला तुर्य म्हणतात. चौथं असं म्हटलं जातं, पण ते खरं तर वेगळी अवस्था नाही. ते म्हणजे जे जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना जाणतं. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे जाणणं, अवेअरनेस. जे विचारांना जाणतं, भावनांना जाणतं, शरीराला जाणतं आणि जगाला जाणतं. म्हणजे जे काही घडतं ते ओळखणारं जाणणं. मग तुर्य आणि बोध यांचा संबंध काय? नीट पाहिलं तर दोन्ही शब्द त्याच वास्तवाकडे निर्देश करतात. तुर्य म्हणजे तिन्ही अवस्थांच्या पलीकडचं जाणणं. बोध म्हणजे त्या जाणण्याची उपस्थिती. म्हणून वेदांताच्या दृष्टीने तुर्य आणि बोध वेगळे नाहीत. एक उदाहरण. एकच आकाश आहे. कोणी म्हणतो आकाश, कोणी म्हणतो स्काय, कोणी म्हणतो स्पेस. शब्द वेगळे आहेत, पण वस्तू एकच आहे. तसंच तुर्य, बोध, चेतना, आत्मा हे सगळे शब्द एकाच वास्तवाकडे निर्देश करतात. एक सूक्ष्म मुद्दा. काही गुरु असा छोटासा फरक सांगतात. बोध म्हणजे जाणण्याची स्पष्टता. तुर्य म्हणजे त्या जाणण्याचं मूल स्वरूप. पण प्रत्यक्ष अनुभवात हा फरक दिसत नाही. सोप्या शब्दात, तुर्य आणि बोध वेगळे नाहीत. तुर्य म्हणजे ते मूलभूत जाणणं, जे जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना प्रकाशित करतं. आता पुढचा प्रश्न येतो. समाधी म्हणजे काय? समाधी या शब्दाबद्दल खूप चुकीच्या धारणा तयार झाल्या आहेत. अनेकांना वाटतं की समाधी म्हणजे शरीर त्यागणं, आत्मज्ञान मिळवणं, पाप पुण्य संपवून त्याच्या पलीकडं जाणं किंवा काही अलौकिक अनुभव होणं. पण प्रत्यक्षात समाधीचा अर्थ असा नाही. समाधी म्हणजे एखादा चमत्कारिक अनुभव किंवा शरीर सोडण्याची अवस्था नाही. समाधी हा शब्द ध्यानाच्या संदर्भात वापरला जातो. त्याचा साधा अर्थ मन पूर्ण शांत होणं आणि अनुभवांची हालचाल थांबणं. सोप्या भाषेत, विचार नाहीत, भावना शांत आहेत, मन स्थिर आहे, अशी अवस्था म्हणजे समाधी. समाधी आणि अनुभव. समाधी ही एक अवस्था आहे. ती येते आणि जाते. ध्यानात कधी मन पूर्ण शांत होतं ती समाधी.
नंतर पुन्हा विचार येतात म्हणजे समाधी संपते. म्हणून समाधी हा एक अनुभव आहे. समाधी आणि जाणणं. समाधीत विचार नसतात, पण जाणणं असतंच. म्हणजे विचार असतील ते जाणले जातात. विचार नसतील ती शांतताही जाणली जाते. म्हणून समाधी ही जाणण्यात घडणारी अवस्था आहे. महत्त्वाची गोष्ट, समाधी आणि बोध एकच नाहीत. समाधी म्हणजे मनाची अवस्था. बोध म्हणजे जाणण्याची स्पष्टता. समाधी येऊ शकते आणि जाऊ शकते, पण जाणणं कायम असतं. थोडक्यात, अनुभव म्हणजे बदलणाऱ्या गोष्टी. समाधी म्हणजे मनाची शांत अवस्था. बोध/जाणणं म्हणजे जे या सगळ्यांना जाणतं.